चला तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आपल्या चॅनलमध्ये। आज बनवणार आहोत हरभऱ्याची डाळ। डाळ मी 4-5 तास भिजवून घेतलेली आहे। बघा, डाळ अशा प्रकारे तुटत आहे, म्हणजे डाळ आपली छान भिजली आहे। टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर सर्व बारीक कट करून घ्यायचं आहे। गॅसवरती कुकर ठेवलाय, कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचे। हरभऱ्याच्या डाळीची ही रेसिपी खूप छान लागते बरं का मंडळी। तुम्ही कधी अशी रेसिपी ट्राय केलेली आहे का? नसेल केले तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी बनते। तर बघा, तेल गरम झालं की आपण त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेणार आहोत। मोहरी छान तडतडून द्यायची आहे। मोहरी जर तडतडली नाही तर ती खायला एकदम कडूसर अशी लागते, त्यामुळे मोहरी छान तडतडून द्यायची आहे। मोहरी आपली छान तडतडली का आपण त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा आणि मिरची टाकून घेणार आहोत। मिरची ही ऑप्शनल आहे, तुमच्या घरात जर तिखट खाल्लं जात असेल तर तुम्ही मिरची टाका किंवा नाही टाकली तरीही चालेल। तर बघा, कांदा आणि मिरची छान फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये। कांदा आपला फ्राय झाला की त्यामध्ये मी ठेचलेला लसूण टाकलेला आहे। छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आता आपण इथे मसाले टाकून घेणार आहोत। मसाल्यांमध्ये मी इथे टाकत आहे 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मी इथे टाकणार आहे कांदा लसूण मसाला। हळद टाकून घ्यायची आहे थोडीशी। सर्व छान मिक्स करायचे। मसाल्याला तेल सुटलं की आपण आता इथे टाकून घेणार आहोत त्यामध्ये भिजवलेली डाळ। बघा, डाळ टाकून घ्यायची आहे। छान पुन्हा एकदा मिक्स करायचे सर्व। कोथिंबीर टाकून घेतली आहे। पाणी टाकून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। पाणी शक्यतो जास्तच टाकायचं, कारण डाळ शिजायला जास्त पाणी लागतं। आणि इथे 4-5 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत कुकरला। आणि डाळ बनवताना थोडीशी म्हणजे त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे, कारण ही डाळ गार झाली की अजून घट्ट होते। आणि तयार आहे मंडळी आपली छान व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा।